हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक कोबी लागणार आहे। तो स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे या ठिकाणी। त्यानंतर आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडंसं जिरं ते आपल्याला टेचून घ्यायचं आहे या ठिकाणी। एकत्र घेतलेलं आहे सगळं आणि टेचून घ्यायचं आहे आपल्याला। आता टेचल्यानंतर पहा त्याची बारीक पेस्ट होत आहे। त्यानंतर आपल्याला लगेच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। त्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी पण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण वाटलेलं जे वाटण आहे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं ते टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे। हिरवी मिरची तळली पाहिजे असं। त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ नंतर थोडीशी हळद पण टाकायची आहे, जेणेकरून त्याला रंग छान येईल म्हणून। ती पण चांगली तळून घेतलेली आहे। त्यानंतर आपण चिरून ठेवलेला जो काही कोबी आणि वाटाणे आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सुरुवातीला। त्यानंतर वरून खालून सगळं परतून घ्यायचं आहे। हा बघा कोबी आपण टाकून घेतलेला आहे। वरून खालून असं सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे 2 मिनिट। हलवल्यानंतर सगळी मिरची आणि मीठ त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। बघा अशा पद्धतीने मग आपण झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावरती। बघा यातून खूप वाफा निघत आहेत, त्यामुळे ते शिजलेलं आहे छान। झाकण ठेवून आपण शिजायला ठेवला होता। तर अशा प्रकारे बघा हा आपला कोबी रेडी आहे खाण्यासाठी। अशा पद्धतीने एकदा कोबीची भाजी नक्की करून पहा। सहज सोपी खूप छान होते। थँक्यू।